नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळं बाधित झालेल्या महाराष्ट्रातील केंद्र शासनाच्या माध्यमातून 1,492 कोटी रुपयांचा निधी हा स्वरूपामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलचाच एक महत्त्वाचा आणि मोठा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, NDRF असेल किंवा SDRFच्या निधीच्या माध्यमातून 5,858 कोटी रुपयाचे हे 14 राज्यांना देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यापैकीच सर्वाधिक असा 1,492 कोटी रुपयांचा निधी हा महाराष्ट्राला अग्रिम स्वरूपामध्ये वितरित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये देशातील नुकसानग्रस्त झालेल्या 14 राज्यांना, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राला 1,492 कोटी, आंध्र प्रदेशला 1,036 कोटी, आसामला 716, बिहारला 655, गुजरातला 600, हिमाचल प्रदेशला 189 कोटी, केरळला 145, मणिपूरला 50 कोटी, मिझोरमला 21 कोटी, नागालँडला 19 कोटी, सिक्कीमला 23 कोटी, तेलंगणाला 416 कोटी, तर त्रिपुराला 25 कोटी, पश्चिम बंगालला 468 कोटी असे या निधीमध्ये किंवा या अमाऊंटमध्ये या पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या 14 राज्यांना 5,858 कोटी रुपयांचा निधी हा केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की 14,958 कोटी रुपयांचा निधी हा केंद्र शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये दुष्काळामुळे बाधित झालेल्या कर्नाटकला सर्वाधिक 3,500 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला होता. महाराष्ट्रातील ही रक्कम वितरित करण्यात आलेली नव्हती, परंतु आता सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्याला हा अग्रिम स्वरूपामध्ये म्हणजेच आगाऊ स्वरूपामध्ये 1,492 कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे, जो की महाराष्ट्राला करण्यात आलेला आहे. ज्यामुळे आता राज्यातील पूर परिस्थिती, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील नागरिकांना, शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं आणि मोठं असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.